आता या सगळ्यांच्या हातामध्ये नेमकं कशाच्या फांद्या येतात आणि कशाचा जल्लोष असा गळाभेट करून साजरा करायचं काम चाललंय चला सांगतो. तर राम राम मंडळी. अमोल भाऊंनी आज दसऱ्यानिमित्त नवी गाडी घेतली, तर त्या गाडीची मंदिरासमोर पूजा करून आता आम्ही चाललो जामखेडला. जामखेडमध्ये आल्यावर फुलं लक्ष्मी ते घेऊन आता रिटर्न चाललोत, कारण आज जायचे सावरगावला. आपला दसरा आपली परंपरा म्हणल्यावर जायलाच लागते. आणि इथं आल्यानंतर पार्किंग जरा लांबच होती, त्यामुळे इथून जरा चालत जायला लागत होतं. आता दसरा मेळाव्यामध्ये आल्यानंतर इकडे केळीची वाटप चालू होती आणि तेवढ्यात पंकजा ताईंचं आगमन झालं होतं. आणि ताईंच्या आगमनानंतर मग धनुभाऊंची एंट्री झाली. त्यानंतर ताईच्या त्यांच्या हाताने बाबांची आरती वगैरे करण्यात आली आणि मग नेते मंडळीची भाषणं झाली. आता या दसरा मेळाव्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून लहान मोठ्यांसोबत सगळेच येतात आणि या दसरा मेळाव्याचा आनंद घेतात. आता दसरा मेळावा पार पडला. आता आलो तर आजीची इथं आणि मामाची इथं झेंडूच्या फुलांची बाग आहे. तर आजीबाईने अशा पिशव्या दिल्या आम्हाला आणि सांगितलं की फुलं तोडा आणि घेऊन जा. आता ह्या लाल्याला काय पिशवी नाही, त्यामुळे त्यानं डायरेक्ट गमजामध्येच फुलं तोडायला सुरुवात केली होती. विकास पाटील आणि संदीप भाऊ पण जोरात कामाला लागले होते. मग काय सगळ्यांना पाहिजेत तेवढे फुलं आम्ही तोडले आणि आता निघालो होतो रिटर्न. आणि आज विजयादशमीमुळं शृंगेरी देवीवर पण भरपूर गर्दी होती. दूरदर्शन करून आलोत घरी. आपल्या डिजिटल शास्त्रांची पूजा ते करून आता जायचं होतं गावात. आता गावात जायचे कशासाठी, तर शिलांगण खेळण्यासाठी. आणि हे जे तुम्ही लोकांच्या हातात फांद्या बघताय ना, तर हा आहे आपटा, ज्याला आपण दसऱ्याचं सोनं पण म्हणतो. तर याच्यासोबत आराटी असते, बाजरीचे कणसं असतात, पण यावर्षी काय बाजरी घेऊन गावातील सगळे पुरुष मंडळी गावातील सगळ्या देवांना येतात, एकमेकांच्या भेटी घेतात, गळाभेट करतात आणि दसऱ्याचा आनंद व्यक्त करतात. तर चला मंडळी, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.